या संपूर्ण आठवड्यात महाराष्ट्रात काय घडलं यावर आपण एक नजर टाकणार आहोत आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून. कारण आठवड्याभरात महाराष्ट्रात, राज्यभरात राजकीय पटलावर असेल किंवा सामाजिक पटलावर असेल, काय घडामोडी घडतात हे जाणून घेणं आपल्यासाठी तितकंच महत्त्वाचं आजच्या घडीला बनलेलं आहे. तर सर्वात पहिली गोष्ट ज्याच्यापासून आपण सुरुवात करणार आहोत ती म्हणजे महाराष्ट्रातील तब्बल 48,000 पेक्षा अधिक महिला आणि मुली ज्या आहेत त्या बेपत्ता आहेत. त्यांचा अजूनही पत्ता शोधता आलेला नाहीये. याचा अर्थ ग्रह खातं हे निष्क्रिय आहे आणि ही माहिती मी नाही तर स्वतः देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत दिलेली आहे. त्यामुळे ग्रह खातं असलेल्या फडणवीसांनी आता उत्तर दिलं पाहिजे की लाडकी बहीण योजना ही अंमलबजावणी लागू करण्यापेक्षा महिलांना अधिक सुरक्षा पुरवणं त्याहीपेक्षा गरजेचं वाटत नाही का? दुसरी घटना जी आहे ती मुंबईतील रेल्वे स्टेशन वांद्रे या रेल्वे स्टेशन परिसरातील आहे. परदेशी पर्यटकांनी येथील स्वच्छतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत एक व्लॉग व्हिडिओ पोस्ट केलेला आहे. Oh my God, so many people. Have never seen anything like this. Kids playing cricket, I guess. त्याने त्या मुंबईतल्याच साम्राज्याचा नाही तर अख्ख्या भारतातल्या स्वच्छताविषयीचा प्रश्नाचा भांडाफोड केला आहे असं आपल्याला म्हणावं लागेल. नरहरी झिरवळ यांच्या संपर्कातील व्यक्तीने, त्यांच्या कार्यालयातील व्यक्तीने मागे एकदा लाच घेतली होती. त्या प्रकरणी त्याला अटक देखील करण्यात आली होती, परंतु त्याला जामीन देखील तेवढ्याच तातडीनं दिला गेला आहे आणि ही बाब फारच गंभीर आहे. त्याचसोबत नरहरी झिरवळ यांच्या मतदारसंघातून एक भयंकर बातमी समोर येते आहे. ती म्हणजे त्यांच्या मतदारसंघातील एका महिला सरपंचाला एसीबीने कारवाई करत अटक केलेली आहे. जसा राजा तशी प्रजा, जसे नेते तशी स्थानिक नेते मंडळी असं म्हणायला हरकत नाही. रोहित पवार जे आहेत ते वारंवार अजितदादांच्या अपघाताविषयी बोलताना आपल्याला पाहायला मिळत आहे. यातीलच एक काही घडामोडी आहेत ज्या महाराष्ट्रात या आठवड्यात घडलेल्या आहेत त्या महत्त्वाच्या आहेत. बारामतीतील लोकही आता अजितदादांच्या चौकशीबाबत आक्रमक झालेले आपल्याला बघायला मिळत आहेत. त्यानंतर DGCAने जी कारवाई केलेली आहे VSR व्हेंचर्सवरती, त्यांची विमानं जी आहेत ती काही काळ उड्डाणं रद्द करण्यात आलेली आहेत. परंतु DGCA VSR व्हेंचर्सवर अधिक काळ ही कारवाई करू शकणार नाही. याचं एक मोठं कारण समोर येत आहे. ते कारण असं आहे की NDAतील घटक असलेले चंद्रबाबू नायडू जे आहेत तर यांच्या नातेवाईकांशी VSR व्हेंचर्सच्या कंपनीच्या मालकाचे संबंध असल्याचे माहिती आता समोर येत आहे. काय खरं काय खोटं हे समोर आणलं पाहिजे, कारण VSR व्हेंचर्सच्या निष्काळजीपणामुळे महाराष्ट्र त्याच्या एका काम करणाऱ्या सच्च्या माणसाला, अजितदादांसारख्या उपमुख्यमंत्र्यांना जीव गमवावा लागतो. याची कुठेतरी दखल घेतली गेली पाहिजे. VSR व्हेंचर्सला एवढ्या हलक्यात सोडलं नाही पाहिजे. या आठवड्यातील आणखी एक महत्त्वाची घटना म्हणजे एकीकडे जापानी तरुणी जी आहे ती मराठी शिकत आहे, तर दुसरीकडे सरसंघचालक असलेले मोहन भागवत यांना मराठी ही आक्रमण करणारी भाषा वाटते. तुमचं यावर मत काय आहे कमेंट करून नक्की कळवा. व अशाच आठवड्याभरातील महत्त्वाच्या व्हिडिओसाठी तसेच ट्रेंडिंग घडामोडी पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा.